म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून साहेब आलेले आहेत आणि आपण सर्वजण बंधू आणि भगिनी विषय आणि प्रयोजन समजणं अवघड नाही. त्याची काय वाट नुसतं वर्णन चालत नाही. सांगा त्याची एकच विषय सुख पाहिजे. का नाही मिळत? न मिळण्याचं कारण विषय समजला तर मिळेल. विषय नाही समजला तर मिळण्याची योग्यता असून मिळत नाही. मिळण्याची योग्यता असून मिळत नाही. चांगला विचार केला तर आता हे लहान लेकरू फिरून राहिलं पा, ते आई होण्याच्या लायकीचे नाहीये. पण वयात येईल तेव्हा होईल ना. कळे तुम्ही बाप होण्याच्या लायकीचे ना. आज्ञान गेलं ज्ञान बी झालं. ज्ञान उपयोग नाही. आता अज्ञान गेलं ज्ञान बी झालं आणि विज्ञान कळलं नाही तर काही उपयोग नाही. आणि तुम्हाला सगळ्याला विज्ञान कळण्याचं तुमचं एकंदरीत हा विद्यापीठ आहे. चांगला विचार केला तर आता विज्ञानाचं मी पाहिलेलं आहे. याच्यामध्ये असे किडे पाळलेले आहे. त्या किड्यांना चुकीचा पाला घालतात आणि ते किडे जेव्हा हसतात तर त्यांच्या बोट्यातून रेशीम निघतं. आणि हे साहेब लोक सगळे अन्न खातात. नाक दाबायची पाळी आली. आता किडेला आहे का माणसं लायक? एवढे करून माणसं लायक आहे. एवढे करून माणसं लायक आहे. सांगा मग आता हे जर विचार केला तर अज्ञान ज्ञान आणि विज्ञान. अर्जुनाला सांगितलं अर्जुना अज्ञान गेलं ज्ञान बी झालं पण विज्ञान कळलं नाही तर मग विज्ञान म्हणजे काय? साहेबांनी 100 वेळा सांगितलं मला जे दिसतं तो देवच आहे. याला विज्ञान म्हणतात. 1 रुपया सापडला. घरी नेला प्रामाणिकपणाने सांगितलं आम्हाला 1 रुपया सापडला. शेतकऱ्याच्या मुलाला याचं काय करशील? शेव चिवडा आणून सगळे जण खाऊ. आणि व्यापाऱ्याच्या मुलाला जेव्हा विचारलं करे ते रुपयाला काही करे तर बरे ब्याज लागला खाऊ. आता बिंडो कोण डोके वास कोण? वाढवायचं का गाठवायचं? तुम्ही हे तुमचं विद्यापीठ वाढवायचे का गाठवायचे? अरे तुम्ही एकच दाणा पेरता आणि ज्वारीचे एवढं ताट येतं आणि त्या ताटाला 1 कणीस येतं आणि त्याला 200 दाणे येतात. हे सगळ्या गोष्टी वाढून राहिल्या आणि देवाच्या भक्तीचं वाढायला नको. तो व्यासपीठावरची मंडळी म्हणते आता कुठे राहिलं का म्हणे ते होऊन गेलं म्हणे. आता कशावरून चांगला विचार केला तर शिकवते म्हणला येणू म्हणे काशी पाशाने सकाळी आणि आहे वनमाळी. हो आता माझा अनुभव सांगतो. माझी गरिबी होती. तुम्ही 15 रुपयाला साल गाठलं होतं त्या माणसाकडे. 15 रुपयाला साल वर्षभर काम. आला मला म्हणे का रे देव देतो तुम्ही सांगता म्हणे पुढे रे देव म्हणे. तो म्हणलं लय सोपं आहे का? म्हणजे माझ्या नावाने जाऊन घरी विचार तिला. हा म्हणलं जायचं खरंच. गेला का रे देव कुठे रे? अहो त्यात काय विषय बसा त्या करतील मग सांगते. त्या दिला बसली. म्हणले देव सांगायचं ना कुठे येतो? म्हणले तुमचा माझा विवाह झाला आणि मी नांदायला आले तर तुमची आई पोटजाळी पाठजाळी होती. पोटाला पोटभर घेत नव्हती. काम चुकलं तर मारत होती आणि महिनाभर डोक्याला पाणी देत. पण डोक्यामध्ये उवा पडल्या जिवंत का मेलेल्या कुठून आल्या तेव्हा यांच्या डोक्यामध्ये लवकर देव प्रगट होतो बा. साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे ना देव नाही अशी एवढी जागा रिकामी. कशा आल्या होती ते मध्येच कशा लवण्याची अंडर जानस वेदेल आणि उद्भिद घामापासून तयार होते. बंगला गंज 20 लाखाचा बांधला आणि बाहेर झोपला. काय रे लय रे आणि इकडे भाऊ मध्ये तुझ्या आईला माझ्या आईला करतो आणि लेकराचा पाऊस शेपूट घालून बाहेर पडला. आता याला काय म्हणावं? निघला म्हणावं का मर्द म्हणावं? विज्ञान कळलं नाही. विज्ञान कळलं आणि जो काही संबंध आहे हा निश्चयाचा तो घालवायला इतकं सोपं. किती सोपं
तर मी साहेबांना सांगतो तुम्ही भात पेरण्याच्या ऐवजी ताल पेरण्याच्या ऐवजी तांदूळ पेरा आणि कमाया काढून दाखवा आम्हाला तुमच्या घरी कच्च्या घरानं पाणी व्हायचं 6 घंट्यामध्ये पेरून वाऱ्याने उडून गेली रात तो पत्याने खेळते तुमची आणि एवढ्या लवकर तुम्ही वेळ आहे त्याला काही काय वेळ नाम उच्चारिताना इतकं सोपं आहे फक्त रीत कधी आहे असंच अनुमोदन घेत करा असं अनुमोदन दिलं तर विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये अनुमोदन नाही सूचक अनुमोदन मग सूचक आहे पण अनुमोदन नसेल त्याला पास व्हायचं नाही मी स्वतःकडे मी नोकरी केलेला माणूस आहे सांगा आता चांगला विचार केला तर इतकं सोपं आहे किती सोपं आहे म्हणजे हे पोट भरणं अवघड आहे इतकं सोपं आहे आणि पाईपलाईन टाकून आणले आणि मग सगळे नळ आणि पाणी पुरवले म्हणून म्हणजे सगळं खरं आहे पण त्या धरणाला पाणी कुठून जातं तुम्ही या समुद्रात जातं मग हा समुद्र इथे असून तिने काय धरणं माझं पाईपलाईन इथल्या इथे का पुरवलं नाही तुम्ही हे प्यायला योग्य नाही म्हणजे मला हसू आलं माझ्याकडे पाहिजे म्हणजे का असले तर मला मुख्यमंत्री झाले समुद्राची निंदा करता तुम्ही चुकलं म्हण चुकलं माफी मागितली माझं चुकलं म्हण सांगा आता कसं होते चांगलं जर विचार केला मोठा गण प्रश्न आहे ती आणि त्याची जी विस्तार झाली तो देव आहे पहिल्या नंबरचा देव आहे कशावरून चालू आहे आता चालू आहे लाकडं भेटत नाही सरपण भेटत नाही गोबर गॅस मध्ये गॅस कमी आहे शेणामध्ये गॅस कमी आहे गोवामध्ये डबल गॅस आहे आता दोन्ही एकत्र केले संडासाचा पाईप आणि तो एकत्र केले आम्ही इतके म्हणजे तिने आले की नाही म्हणे तो लय कर्म करून नैष्कर्म राहण्याला फक्त माणूस एवढीच योग्य आहे आणि विचार आहे आणि विचाराने ती गोष्ट जर केली तर मग बरोबर आहे काय विचार करायचा समजूत बात करायची समजूत का बाद होत नाही न होण्याचं कारण सांगा आता समजूत बात करायला पा तुम्ही अंधार पडल्यावर बरोबर बॅटरी घेता का नाही बॅटरी जडकच येतं तुम्ही बटन दाबलं तर लगेच उजेड पडतो आणि तुमचा उजेड पडला कधी बटन तर तुमचं बटनच खराब झालंय म्हणून तुमचं बटन नीट केलं ना तर तुम्हाला सुद्धा सारखा उजेड पडेल प्रश्नच उरत नाही काही इतकं सोपाचा झटका मारा आणि मला जागतिक कोर्टाच्या पुढे अपडेट करून द्या या इतकं जतन करून इंडियाची राख करून दाखव म्हणून होणार नाही फक्त अपडेट करून मला अतिक्रमण करता येणार नाही अपडेट करून दिलं ना तर नक्कीच करून दाख अरे रोज म्हणतात रंगरागणी मेळे समोरच झाले आणि तैसे नामे केले दप्तारी कळलं नाव नाही कळलं गावामध्ये आजही केवढी पावर आहे सज्जनाने अनुमोदन दिलं असं अनुमोदन